नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. समाज हिताचा अखंड ध्यास, संघर्ष, सेवा आणि सामाजिक न्यायाची वाटचाल. लोकहितासाठी सातत्याने झटणारे बेडगचे युवा सामाजिक कार्यकर्ते राकेश गंगाई, बबन कांबळे. समाजातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा, गावचा विकास व्हावा, वंचित व दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळावा आणि संवैधानिक मूल्यांवर आधारित समाज व्यवस्था निर्माण व्हावी या ध्येयाने कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये राकेश गंगाई, बबन कांबळे यांचे नाव आज आदराने घेतले जाते. सामाजिक बांधिलकी, जनतेप्रती असलेली तळमळ, अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी सातत्याने प्रशासनाशी संघर्ष करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी आपल्या कार्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. समाजकारण हे केवळ भाषणांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणे ही त्यांची कार्यपद्धती आहे. शासन, प्रशासन आणि लोक यांच्यातील दुवा बनून अनेक प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांच्यापर्यंत पोहोचवणे, त्यावर सातत्याने पाठपुरावा करणे आणि प्रश्न निकाली निघेपर्यंत प्रयत्न सुरू ठेवणे हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. सामाजिक न्यायासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. ग्रामविकासासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे. व्यसनमुक्ती आणि सुसंस्कृत समाजाची भूमिका त्यांनी मांडली आहे. मानवतेची जपणूक करणारे कार्य त्यांनी केले आहे. बेडगावच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची धडपड सुरू आहे. बेडगावचा सर्वांगीण विकास व्हावा, गावातील पायाभूत सुविधा मजबूत व्हाव्यात आणि नागरिकांना आधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विकास कामाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधणे, नागरिकांच्या समस्या मांडणे आणि विकासासाठी लोकसहभाग वाढवणे यावर त्यांचा भर आहे. महामानवांचा विचारांचा जागर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार व प्रसार व्हावा आणि भावी पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांच्या स्मरणार्थ कमान उभारण्याच्या मागणीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच पंचायत समिती मिरज येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावासंदर्भात मागण्यांसाठी त्यांनी प्रयत्न केले. आंबेडकरी चळवळीतील सक्रिय सहभाग, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी ते आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आहेत. समाजातील वंचित, शोषित आणि दुर्लक्षित घटकांच्या हक्कासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. संवैधानिक मूल्यांचा प्रचार आणि सामाजिक ऐक्याची भावना वाढवणे हे त्यांच्या कार्याचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. लोकाभिमुख नेतृत्वाची ओळख, सामाजिक प्रश्नांची जाण, प्रशासनाशी सातत्यपूर्ण संवाद, संघर्षाची तयारी, लोकांच्या अडीअडचणी स्वतः समजवून त्यासाठी लढण्याची वृत्ती. त्यामुळे राकेश गंगाई, बबन कांबळे हे सर्वसमावेशक आणि प्रगतिशील युवा नेतृत्व म्हणून उदयास येत आहे. त्यांच्या कार्यामध्ये प्रसिद्धीपेक्षा लोकहिताला अधिक महत्त्व असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांचे मत आहे. आज समाजातील अनेक युवक सामाजिक कार्याकडे प्रेरणेने पाहत आहेत. त्या प्रेरणेमागे राकेश गंगाई, बबन कांबळे यांच्यासारख्या कार्यकर्त्याचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. संघर्ष, सेवा आणि सामाजिक न्याय आणि मानवता या 4 मूल्यांवर उभा असलेली त्यांची वाटचाल समाजासाठी आशादायी ठरत असून भविष्यातही लोकहिताच्या प्रश्नासाठी त्यांचे कार्य अधिक व्यापक होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. कालच त्यांचा बंधुता समता पुरस्काराने गौरव झाला. सामाजिक न्याय, ग्रामविकास, शिक्षण, स्वच्छता, व्यसनमुक्ती, आंबेडकरी चळवळ, वंचित घटकांच्या प्रश्नासाठी सातत्याने केलेला पाठपुरावा तसेच लोकहिताच्या विविध विषयांमध्ये दिलेल्या योगदानाची दखल घेत दैनिक बंधुता परिवारातर्फे यावर्षी बंधुता समता पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते राकेश गंगाई, बबन कांबळे यांना प्रदान करण्यात आला. समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी सातत्याने संघर्ष करणे, सामाजिक सलोखा, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार प्रसार करणे तसेच लोककल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असून त्यांच्या कार्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे. या पुरस्कार प्रसंगी त्यांच्याबरोबर उपसरपंच तुषार खांडेकर, पुतळा समिती मिरज अभिजित आठवले सर, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, शीतल शिंदे, परसराम बनसोडे, कुमार कांबळे, वैभव खांडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.